हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. देशाची आणि समाजाची भयानक परिस्थिती पाहून समर्थ रामदास स्वामींचं मन अगदी चिंतेने ग्रासून गेलं. परिस्थितीने पीडित असलेल्या लोकांना प्रथम प्रपंचविज्ञान सांगावे असंही त्यांनी ठरवलं. व्यवहार, राजकारण आणि समाजकारण याची शिकवण त्यांनी दिली. राजा कसा असावा आणि कसा नसावा ह्याचं सुद्धा निरूपण केलं. पण समर्थांच्या पुढे त्यावेळी अगदी राजा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण डोळ्यापुढे होतं. आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवराय, निश्चयाचा महामेरू त्यांच्यासमोर उभा होता. आणि खरोखरच त्याचं राज्य हे रामराज्यासारखं होतं. रामराज्यात बहुवृष्टी, अनावृष्टी, उद्वेग, चिंता, व्याधी, रोग, असत्य भाषण, अन्याय, दारिद्र्य, मूर्खपणा इत्यादींना थारा नसतो. रामराज्यामध्ये नद्या, सरोवरे, वापी डोलती नूतन वने, फळती फुलती झाडे, सुगंध वाटिका, गावे, नगर, क्षेत्र, गोपुरे, मंदिरं, पाठशाळा, आश्रम अशी उत्तम व्यवस्था असते. आणि अगदी खरोखरच अशा राजाचा हा सर्वांना आधार वाटतो. नरपती, हयपती, गजपती, गडपती असे त्याचे वर्णन समर्थांनी केलेले आपल्याला दिसतं. शिवराय हे यशवंत आहेत, कीर्तिवंत आहेत, सामर्थ्यवंत आहेत, वरदवंत आहेत, पुण्यवंत आहेत आणि नीतिमंत आहेत असा जाणता राजा ते आहेत. ते आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील असे होते. त्याने या राजाने नष्ट झालेली क्षेत्र पुन्हा उभी केली. महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. अनेक दुष्टांचा संहार केला. उदंड राजकारण करून धर्माची स्थापना केली. समर्थांनी राजधर्म आणि क्षात्रधर्म यांचेही वर्णन केलेले आपल्याला दिसते. उत्तम पुरुष कसा असावा याचं विस्ताराने दिग्दर्शन सुद्धा केलेले दिसतं. आणि हे सर्व वर्णन शिवरायांना उद्देशून त्यांनी केलेलं आहे. मग ज्यावेळी संभाजीराजांना त्यांनी उपदेश केला त्यावेळी समर्थ त्यांना एका पत्राद्वारे पाठवतात. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा साक्षेप, शिवरायाचा 8वावा प्रताप, भूमंडळी श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.